नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे आपणा सर्वांचे माझ्या वेल्वेट वर्सेस या कथा कविता वाचनाच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. मित्र हो, सध्या आपण माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या लघुकथेचे 3 भागांचे वाचन ऐकले. आता आपणासमोर मी या लघुकथेच्या 4थ्या भागाचे वाचन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथा वाचनाला, म्हणजेच माणुसकी या लघुकथेच्या 4थ्या भागाला. एव्हाना तो पुढील शिक्षणासाठी हायस्कूलमध्ये दाखल झाला होता. गणित हा त्याचा सगळ्यात आवडीचा विषय होता. कोणत्याही प्रकारचे गणित तो चुटकीसरशी सोडवत असे. वर्गातील श्रीमंत मुलांना धीरजचा हा गुण व त्याची गरीब परिस्थिती चांगलीच माहिती होती. त्यामुळे ही मुले त्यांची गणिते धीरजकडून सोडवून घेत व त्या मोबदल्यात त्याला कधी पट्टी, कधी पेन्सिल तर कधी पेनातील शाई देऊ करत व धीरजलाही या गोष्टींचा त्याच्या शिक्षणासाठी आधार वाटे. एके दिवशी वर्गात गणिताच्या मास्तरांनी सर्वांना दुसऱ्या दिवशी शाळेत येताना आलेख पेपर आणावयास सांगितला. तो खरेदी करण्यासाठी धीरजकडे पुरेसे पैसे नव्हते. वडील काही मदत करणार नव्हते व आलेख पेपर न घेता वर्गात गेलो तर मास्तर वर्गात बसू देणार नाहीत याची पुरेपूर कल्पना धीरजला होती. तरीही तो आपल्या संपूर्ण दिवसभराच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून आलेख पेपर न घेता शाळेत गेला. त्याने पेपर आणलेला नाही हे पाहताच गणिताच्या मास्तरांचा पारा चढला आणि त्यांनी धीरजला उजवा हात उलटा करावयास सांगितले. मास्तर त्याच्यावर एवढ्या जोरात ओरडले की धीरजने भीतीपोटी त्याचा उजवा हात उलटा करून मास्तरांपुढे कधी धरला हे त्यालाच कळले नाही. तो खूपच घाबरला होता व मास्तरांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण रागाच्या भरात मास्तरांनी त्याचे बोलणे ऐकून घेतलेच नाही आणि धीरजच्या तोंडातूनही शब्द फुटले नाहीत. तोपर्यंत मास्तरांनी रागाने एक मोठी लाकडी पट्टी उभी करून त्याच्या हातावर जोरात मारली. धीरज खूप जोरात विव्हळला. तो रडू लागला व नंतर जागेवर जाऊन बसला. सकाळी शाळेत घडलेल्या प्रसंगाने तो खूप दुःखी झाला होता. सर, माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून मी पेपर आणला नाही. पुढील 2 दिवसात मी नक्की आणीन हे त्याचे बोलणे मास्तरांनी ऐकूनच घेतले नाही. ह्यावेळी मास्तरांनी धीरजवर नव्हे तर त्याच्या गरिबीवर अविश्वास दाखवला होता व त्यामुळे तो खूपच दुःखी आणि कष्टी झाला. आता काय करावे ह्या विचारात असतानाच धीरजला त्या हॉटेलवाल्याकडे परत जाण्याची कल्पना सुचली व धीरजने त्या हॉटेलवाल्याकडे जाऊन त्या सर्व हकीकत सांगितली. तेव्हा धीरजचे बोलणे ऐकून हॉटेलवाल्याला धीरजचे खूपच कौतुक वाटले. हॉटेलवाल्याने धीरजला विचारले, अरे, तू तुझा आठवड्याचा पगार न्यायला का आला नाहीस? मी तुझी खूप वाट पाहिली. एखादी कपबशी हातून फुटली म्हणून इतके मनाला लावून नसते घ्यायचे रे. कपबशीच ती मातीची, कधी ना कधी फुटणारच. तू ते जाणून बुजून थोडीच केले होतेस. मग काम करताना अशा चुका होतातच. तू काळजी करू नको. तू उद्यापासून ये कामावर, असेही त्या हॉटेलवाल्याने धीरजला सांगितले. हॉटेलवाल्याच्या या बोलण्याचा धीरजला खूपच आधार वाटला व आठवडाभराचे आपल्या कामाचे पैसे घेऊन तो तिथून निघून गेला व त्याच पैशातून आलेख पेपर खरेदी केला व शाळेत दाखल झाला. अशा एक ना अनेक अडचणींना सामोरे जात धीरज आपले शिक्षण पूर्ण करत होता. बघता बघता तो 18 वर्षांचा झाला. त्याने पुढील शिक्षणासाठी कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तेथे त्याला डॉक्टर भानुशालींसारखे थोर शिक्षक लाभले. पण परत शिक्षणासाठी पैशांची चणचण भासू लागली. दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या आपल्या शिक्षणाच्या आधारे नोकरी शोधण्याची सुरुवात केली होती. त्याने बँकेत नोकरीसाठी प्रयत्न केले. तेथे त्याची काबिलियत पाहून नोकरीचे कॉल लेटरसुद्धा आले. पण त्या दरम्यान तो पोलीस भरती झाला होता व खंडाळा, जिल्हा सातारा येथे तो आपले पोलीस भरतीचे ट्रेनिंग पूर्ण करत होता. तर दुसरीकडे म्हणजेच घरी बँकेचे जॉबसाठी अपॉइंटमेंट लेटर येऊन ठेपले होते. पण त्याच्या वडिलांनी धीरजला त्या लेटरबद्दल काहीच कल्पना दिली नाही व ते लेटर सरळ फाडून टाकले. श्रोते हो, या 4थ्या कथेच्या भागात आपण धीरजचा नोकरीसाठीचा संघर्ष पाहिला. यानंतर नोकरीसोबतच तो आपले पदवीचे शिक्षण कसे पूर्ण करतो, प्रत्येक ठिकाणी त्याची शिक्षणाची ओढ तो कशी कायम ठेवतो, त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारची नोकरी तो स्वीकारतो, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा कथा वाचन ऑन वेल्वेट वर्सेस बाय संध्या टिंगरे. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.